मोठी बातमी, शिवसेना मंत्र्यांची यादी भाजपला देण्यात आलेली आहे। उदय सामंत यांनी ही यादी दिली आहे। एक मोठी बातमी, उदय सामंत यांच्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी भाजपला देण्यात आली आहे। यानंतर शिवसेनेच्या काही मंत्र्यांचा शपथ घेण्यावरती भाजपचा आक्षेप आहे। शिवसेनेच्या मंत्र्यांवरती आक्षेप घेतल्यानंतर शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। आमचेही मंत्री तुम्हीच ठरवणार का, यावरती शिवसेनेची नाराजी दिसते। गिरीश महाजन यांच्याकडून शिवसेनेला निरोप गेला होता। यानंतर फडणवीसांनी देखील एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली होती। शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी भाजपकडे गेली, त्यानंतर भाजपने जो काही आक्षेप घेतला त्यावरती शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली। या संपूर्ण घटनाक्रमावरती आपण अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याशी। राहुल, अगदी बरोबर, शेवटच्या 2 दिवसांमध्ये जी ओढाताण भाजप आणि शिवसेनेमध्ये रंगलेली होती, सर्वात आधी गृहमंत्रीपद, त्यानंतर नगरविकास खातं आणि आता मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांच्या बाबत भाजपनं ज्या पद्धतीने एक विरोध दर्शवलेला आहे त्याबाबत जे आहे शिवसेनेमध्ये नाराजी दिसते। एकंदरीत बघितलं तर सर्वात आधी ज्या पद्धतीनं उदय सामंत यांच्याकडून भाजपला शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी देण्यात आली, मात्र यातील काही नावांवर भाजपकडून तीव्र आक्षेप जो आहे तो नोंदवण्यात आला। याबद्दलचा निरोप जो आहे तो अर्थात भाजप महायुतीचे समन्वयक तितकेच अनेकदा अडचणीच्या वेळी धावून येणारे गिरीश महाजन यांनी ठाण्यात देखील एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यानंतर वर्षावर जाऊन त्यांची भेट घेतली। याबद्दल त्यांनी जो निरोप आहे तो भाजपचा निरोप हा एकनाथ शिंदे आणि शिवसेनेकडे पोहोचवला, मात्र यावरून देखील तीव्र नाराजी आहे ती शिवसेनेत उमटते। एकंदरीत आमचे नेते देखील तुम्हीच ठरवणार का, आमचं मंत्रिमंडळ देखील तुम्हीच ठरवणार का, अशा पद्धतीनं तीव्र शब्दात जे आहे याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली। मात्र कलंकित मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान नको, ही भूमिका आहे ही केंद्रापासून राज्यापर्यंत भाजपनं घेतली आणि त्यामुळे आता मात्र हे कलंकित मंत्री नेमकं कोण आणि याच सोबत याच ओढाताणीमध्ये यांचे काही विकेट पडतायत का हे देखील पाहावं लागेल। बिलकुल राहुल, धन्यवाद या माहितीसाठी। आणखी एक मोठी बातमी येते ती देखील बघूयात। तर नव्या मंत्रिमंडळामध्ये जुन्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे अशी माहिती सध्या सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आणि सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेतल्या काही मंत्र्यांचा नव्या मंत्रिमंडळातून पत्ता कट होण्याची शक्यता आहे। यामध्ये संजय राठोड, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांचा नव्या मंत्रिमंडळामध्ये समावेश केला जाणार नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। त्यामुळे यापुढे काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे। न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळालेली माहिती, नव्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेच्या काही मंत्र्यांचा नव्या मंत्रिमंडळातून पत्ता कट होण्याची शक्यता आहे। कुणाकुणाची नावं, तर संजय राठोड, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांचा नव्या मंत्रिमंडळामध्ये समावेश केला जाणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। त्यामुळे पुढे काय निर्णय होतो, शिवसेनेचे कोण कोण मंत्री मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट असणार हे आपल्याला उद्या कळेलच। मात्र तुर्तास तरी संजय राठोड, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत या मंत्र्यांचा पत्ता नव्या मंत्रिमंडळात कट होण्याची शक्यता आहे। आणखी एक मोठी बातमी याच संदर्भातली ती म्हणजे महायुती सरकारच्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आज महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या गटनेत्याची निवड होणार आहे आणि गटनेत्याच्या निवडीआधी भाजपच्या कोर कमिटीची बैठक आत्ता सकाळी 10 वाजता पार पडतेय। विधिमंडळाच्या पक्ष कार्यालयामध्ये ही बैठक होतीये। या बैठकीसाठी भाजपचे नेते दाखल झालेत। काही प्रतिक्रिया आपण थोड्या वेळापूर्वी ऐकल्या रावसाहेब दानवेंची आणि चंद्रशेखर बावनकुळेंची। या कोर कमिटीच्या बैठकीनंतर गटनेता निवडीसाठी बैठक होईल आणि सकाळी 10:30च्या सुमारास भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण विधान भवनात दाखल होतील आणि भाजपच्या 132 आमदारांसह भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार देखील उपस्थित असतील। त्यानंतर गटनेता कोण असावा या संदर्भातला प्रस्ताव भाजपमधले ज्येष्ठ नेते ठेवतील। मग गटनेत्याच्या नावावरती बहुमताने शिक्कामोर्तब झाल्यानंतर केंद्रीय निरीक्षक भाजप गटनेत्याचं नाव जाहीर करतील। तर गटनेता निवडीनंतर भाजप महायुतीच्या सरकार स्थापनेच्या पुढील हालचालींना वेग येणार आहे। लोकशाहीची जी प्रक्रिया आहे ती निश्चितच पूर्ण करावी लागेल आणि त्यामध्ये आज
केंद्रीय नेतृत्व निर्मला सीतारामनजी आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री त्यांनाही पाठवण्यात आलेला आहे रुपानीजी. त्यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा कोर कमिटीची मीटिंग आहे. त्यानंतर विधिमंडळाची बैठक होईल आणि त्यामध्ये पक्षनेता निवडला जाईल. तर राज्यामध्ये महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा आजचा दिवस आहे. भाजपच्या गटनेता निवडीनंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येणार आहे. गटनेता निवडीनंतर महायुतीचे नेते राज्यपालांना भेटण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळते. दुपारी 3:30 वाजता राज्यपालांची भेट घेत राज्यपालांकडे आज सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल अशी देखील माहिती मिळते. आजचा दिवस राजकीय वर्तुळात अतिशय महत्त्वाचा सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं. भाजपचा गटनेता निवड होईल, मग सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येणार आहे. कारण गटनेता निवडीनंतर महायुतीचे नेते मिळून राज्यपालांना भेटतील आणि सत्ता स्थापनेचा दावा करतील. दुपारी 3:30 वाजता राज्यपालांची भेट घेऊन राज्यपालांकडे महायुतीचे नेते सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. तर या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अभूतपूर्व विजय मिळाला. त्यानंतर आता नव्या सरकारचा शपथविधी सोहळा उद्या होणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे. मुंबईच्या आझाद मैदानावरती हा महाशपथविधी सोहळा होणार आहे. 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा होणार आहे. आणि इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये इतका भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा होणार आहे. आणि या शाही शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात मान्यवरांची आसन व्यवस्था तसंच भव्य असा स्टेज उभारला जातोय. या शाही शपथविधीला 20 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तर संत महंत, सेलिब्रिटी आणि उद्योगपतींना सुद्धा निमंत्रण देण्यात आलंय. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. बस स्टॉप, थिएटर सोबतच शासकीय LED स्क्रीन्सवरती थेट प्रक्षेपण दाखवलं जाणार आहे. तर अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट रात्री उशिरा झाली की नाही याबाबत अद्यापही काही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र गेले 2 दिवस अजित पवार हे राजधानी दिल्लीमध्ये तळ ठोकून आहेत आणि महायुतीच्या शपथविधी पूर्वी अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये थांबलेत. मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत तरी या दोघांची भेट काही झालेली नव्हती आणि महायुतीमध्ये अर्थ आणि गृह खात्यावरून रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळते. आणि त्यासाठीच अजित पवार दिल्लीमध्ये आहेत का अशी देखील चर्चा होती. कारण आपलं अर्थ खातं हे जाऊ द्यायचं नाही असा निर्धार अजित पवारांचा. मात्र एकीकडे शिंदे गट सुद्धा अर्थ खात्यासाठी आग्रही. मात्र अजित पवार हे अजूनही दिल्लीमध्येच आहेत. अमित शहांसोबत रात्री त्यांची भेट झाली की नाही याबाबत अधिकृत माहिती काही समोर आलेली नाही. मात्र गेले 2 दिवस अजित पवार हे राजधानी दिल्लीमध्येच तळ ठोकून आहेत. आता मंत्रिमंडळामध्ये पुणे जिल्ह्याला 2 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे अशी राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे. पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार, चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदं तर राहुल कुल किंवा दत्तात्रय भरणे यांना राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. तर दिलीप वळसे पाटील यांनी प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे मंत्रीपद नाकारल्याची माहिती मिळते आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मंत्रीपद मिळवण्यासाठी विजय शिवतारे यांची जोरदार लॉबिंग सुरू आहे. तर अजित पवार, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, राहुल कुल, दत्तात्रय भरणे यांची नावं पुणे जिल्ह्यातनं मंत्रिपदासाठी समोर येत आहेत.